हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू स्नेहल 24 यूट्यूब चॅनल. आज आपण ग्रॅव्हिटेशनचा व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी हे बघणार आहे. सो मी तुम्हाला सांगितलं आहे की व्हॅल्यू ऑफ जी, सो स्मॉल जी म्हणजे काय होतं इथे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो ही कशी होत राहते, सगळीकडे ही चेंज होत राहते. सो ते काय आहे बघूया. सो फर्स्ट आपण बघूया चेंज अलॉंग द सर्फेस ऑफ द अर्थ. विल द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम एव्हरीवेअर ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ? सो द आन्सर इज नो. आताच तुम्हाला सांगितलं की जीची व्हॅल्यू आहे ती सगळीकडे सेम राहत नाही. ठीक आहे. द रिझन इज दॅट द शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्फेरिकल अँड सो द डिस्टन्स ऑफ अ पॉईंट ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ फ्रॉम इट्स सेंटर डिफर्स समवॉट फ्रॉम प्लेस टू प्लेस. याचा अर्थ असं होतो की आपला जो अर्थचा शेप आहे तो एक्झॅक्टली स्फेरिकल नाही आहे. स्फेरिकल म्हणजे गोलाकार इथे नाही आहे. ठीक आहे. कारण की तो प्रत्येक ठिकाणी जसं जसं त्याचं रोटेशन होतं तसं तसं तो प्लेस टू प्लेस आहे शेप काय होतं, थोडा चेंज होतो. सो ड्यू टू इट्स रोटेशन द अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर अँड इट इज फ्लॅटर ॲट द पोल्स. सो इथे त्याने सांगितलं की जेव्हा आपली पृथ्वी गोल रोटेट होते त्यावेळी अर्थ काय होतो, बल्ज होतो. कुठे? इक्वेटरला. इक्वेटर ही कुठे आहे? सेंटरला. वेस्ट आणि साऊथ, वेस्ट आणि ईस्टला ही लाईन आहे. सो त्या लाईनला आपण इक्वेटर म्हणूया. इक्वेटरला हा काय होतो, बल्ज होतो. बल्ज म्हणजे फुगीर. अँड फ्लॅटर ॲट द पोल्स. दोन पोल आहेत, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल. या दोन्ही पोलला तो कसा होतो, समवॉट फ्लॅटर, मीन्स थोडा चपटा. इट्स रेडियस इज लार्जेस्ट अँड ॲट द इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल. रेडियस याची इक्वेटरला लार्ज आहे आणि पोलला स्मॉल आहे. द व्हॅल्यू ऑफ जी इज दस हायेस्ट. किती राहील ती? जास्तीत जास्त 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कुठे? ॲट द पोल. अँड डिक्रीजेस स्लोली विथ डिक्रीजिंग लॅटिट्यूड. हळूहळू ते डिक्रीज होते. कधी? डिक्रीजिंग लॅटिट्यूडवर. आणि ती डिक्रीज कितीला होते तर 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअरला. ओके, ॲट द इक्वेटर. सो हे आपण बघितलं ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ. आता बघूया आपण चेंज विथ द हाईट. जसं जसं हाईट वाढतं, हाईट म्हणजे कुठे, अर्थ सर्फेसच्या अभाव, त्यावेळी जीवर काय इफेक्ट होतो, जीची व्हॅल्यू काय चेंज होतं ते आपण बघूया. सो सी, ॲज वी गो अबाउट द सर्फेस ऑफ द अर्थ द व्हॅल्यू ऑफ आर इन द इक्वेशन 5 इन्क्रीजेस अँड द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. आता आपण याच्या आधी इक्वेशन 5 बघितलेलं आहे. कोणता? जी इक्वल्स टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे. सो हे जे तुमचं इक्वेशन आहे यामध्ये जी पण व्हॅल्यू ऑफ आर आहे त्या केसमध्ये ती काय होते, इन्क्रीज होते. आणि व्हॅल्यू ऑफ जी तिथे काय होते, डिक्रीज होते. केव्हा? जेव्हा तुम्ही सर्फेसच्या अभाव गेलात तर. However, the decrease is rather small for heights which are small in comparison to the Earth's radius. काय म्हटलं आहे, हे जे डिक्रीज आहे, ठीक आहे, हे खूप काही जास्त नाही आहे ॲज कम्पेअर्ड टू व्हेरी स्मॉल टू अर्थ्स रेडियस. फॉर एक्झाम्पल, रिमेंबर दॅट द रेडियस ऑफ द अर्थ इज किती? 6400 किलोमीटर. किती आहे अर्थची रेडियस इथे दिलेली? 6400 किलोमीटर. पण आपण याच्या आधी बघितली आहे की अर्थची रेडियस मीटरमध्ये किती आहे? 6.4 × 10⁻⁶ मीटर. हे मीटरमध्ये आहे. सो यांनी सांगितलेलं आहे की एक एक्झाम्पल घेतलेलं आहे की अर्थची रेडियस जर 6400 किलोमीटर असेल तर त्यावेळी इफ ॲन एरोप्लेन इज फ्लाईंग ॲट अ हाईट 10 किलोमीटर अबाव द सर्फेस ऑफ द अर्थ, its distance from the earth's surface changes from 4,000 km to 6,410 km and the change in the value of g is due to negligible. बघा, आता जेव्हा अर्थ सर्फेसवरून, ठीक आहे, म्हणजे 10 किलोमीटरच्या हाईटने एरोप्लेन जर फ्लाय होत असेल, ठीक आहे, आणि त्यावेळी तो आपल्या अर्थची रेडियस किती असेल? 6400 किलोमीटर. तर ती स्लाइटली चेंज होते. कितीमध्ये? 6410 किलोमीटर. आणि तो चेंज इतका छोटा आहे जीचा की दॅट इज व्हेरी निग्लिजिबल. ठीक आहे, म्हणजे काही तो लक्षात न घेण्यासारखा पण आहे. ऑन द अदर हँड, when we considered an artificial satellite orbiting the earth, we have to took into an account the change in the value of g due to the large change in the distance of the satellite from the center of the earth. आणि दुसरीकडे आपण असं म्हटलेलं आहे की जर आपण इथे आर्टिफिशियल सॅटेलाईट जर रोटेट होत असेल आपल्या अर्थच्या अवतीभवती, तेव्हा मात्र जीची व्हॅल्यू चेंज होईल ती मात्र मग खरी राहील. ठीक आहे, ती थोडी निग्लिजिबल आपल्याला करता येत नाही. त्यावेळी जीची व्हॅल्यूमध्ये बराचसा फरक राहील. सम टिपिकल हाईट्स अँड द व्हॅल्यूज ऑफ द जी ॲट दीज हाईट्स आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. आता आपण इथे चांगल्या पद्धतीने बघितलेलं आहे की जी ही व्हॅल्यू ऑफ जी आहे ही प्रत्येक ठिकाणी काय झालेली आहे, चेंज झालेली आहे.